पुण्यामध्ये आरक्षण उपकरणीकरणाच्या विरोधात शाहीर अमर शेख चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा मोर्चामध्ये सहभाग. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमधील राहुल दुबाले यांच्याकडून अभिजित दिपके यांना पोलिसांची माफी मागण्याची विनंती. पोलिसांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभे राहणार असल्याची दुबाले यांच्याकडून ग्वाही. नाशिक पालिका महासभेमध्ये MNGL अधिकाऱ्यांशी हिंदीमध्ये बोलल्यामुळे गोंधळ. शिवसेना नगरसेवक राहुल दिवेंनी अधिकाऱ्यांसोबत हिंदीमध्ये संवाद साधल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल. गडचिरोलीच्या भामरागडमधील कथित नक्षली बॅनरच्या प्रकरणी चौकशीची मागणी. पकडलेल्या 6 आरोपींची NIA आणि IBच्या मार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी. वसईच्या माणिकपूर परिसरामध्ये पाण्याच्या टँकरचा टायर फुटल्याची घटना घडली आहे. या धमाक्याच्या नंतर टायरसह लोखंडी रिंग काही मीटर अंतरावरती आदळली. या घटनेमध्ये वृद्ध महिला थोडक्यात वाचली आहे. जळगावमधल्या प्रसिद्ध मनुदेवी मंदिरामध्ये चोरी झाली आहे. मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तींवरचे 1.5 लाखांचे चांदीचे दागिने लंपास. पोलिसांकडून या चोरीचा तपास सुरू आहे. नवी दिल्ली विमानतळावरती प्रवाशाकडून सोन्याचे 19 तुकडे जप्त. कस्टम विभागाची मोठी कारवाई. प्रवासी जेद्दाहून मुंबई मार्गे दिल्ली असा प्रवास करत होता. कस्टम्स विभागानं या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू केला आहे. इचलकरंजीमध्ये रीलसाठी छर्याच्या बंदुकीनं गोळीबार. या घटनेमध्ये एक तरुण गंभीररित्या जखमी झालाय. गोळी अचानकपणे सुटली आणि या तरुणाच्या मानेवरती गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवरती वैजनाथ देवस्थान समितीचा भाविकांसाठी मोठा निर्णय. मेरुगिरी पर्वत परिसरामधील दोन्ही भक्तनिवास भाविकांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील. सदाशिव अन्नछत्रामध्ये मोफत महाप्रसादाची सुविधा सुरू केली जाणार आहे. कोकणामध्ये गणेशोत्सवामध्ये जाण्यासाठी आता पश्चिम रेल्वेनं 42 विशेष फेऱ्या चालवल्या आहेत आणि या विशेष गाड्यांचं आरक्षण 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे रेल्वे स्टेशनवरून या रेल्वे गाड्या धावतील. चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाकडून मुंबईच्या 100 गणेशोत्सव मंडळांना मोफत सुरक्षा विमा कवच. गिरगाव, वरळी, परळ, मालाड, अंधेरी यासह मुंबईमधल्या विविध मंडळांसाठी हा उपक्रम आहे. माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, पल्लवी सकपाळ, चंदनवाडी मंडळाचे कार्याध्यक्ष सुधीर साळवी यांच्यासह वेगवेगळ्या मान्यवरांची उपस्थिती. सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये 5,000 रुपयांची वाढ. सोनं प्रति तोळा आता 1.5 लाखांवर गेलंय. आखाती देशामधलं युद्ध थांबल्यामुळे सोन्यामधली गुंतवणूक ही वाढत असल्याची माहिती आहे. चांदीच्या दरामध्ये देखील 10,000 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचे दर हे प्रति किलो 2,30,000वर. आखाती देशामधलं युद्ध थांबल्यामुळे चांदीचे दर हे वाढत आहेत. मुंबई मेट्रो 1 कडून 10 ऑगस्टपासून घाटकोपर वर्सोवा या मार्गावरती मिक्स्ड लूप सेवा सुरू होणार आहे. संध्याकाळी 6:23 ते 8:23 या वेळेमध्ये ही सेवा उपलब्ध राहील. गर्दीच्या वेळेमधल्या ट्रेनचं अंतर हे 3 मिनिटांवरती येणार आहे. बारामतीच्या खळदमध्ये दिवंगत अजित पवार यांच्या जयंती आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिराचं आयोजन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन. महाराष्ट्रामधल्या पैलवानांचं देशाच्या जवानांसाठी दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिर. शिबिराच्या दरम्यान मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. वर्ध्यामधल्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये भारतीय युवा क्रिकेटरनी सफारी केली आहे. शिवम दुबे, वैभव सूर्यवंशी या भारताच्या स्टार खेळाडूंची उपस्थिती. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामधल्या चिलूंज या ठिकाणी एका खासगी बसचा अपघात झाला.